गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आज आहोत 20वा गार्डन परिसरामध्ये नांदेड येथे. ही पहा किती वाईट अवस्था आहे. फरशा पूर्ण लेवलमध्ये नाही आहेत. इथे साधारणतः गार्डन जेव्हा सुरू होतं सायंकाळच्या वेळेस, आता जवळपास सुट्ट्या लागलेल्या आहेत नांदेड शहरातील लहान मुलांना. ती लहान मुले या ठिकाणी खेळण्यासाठी येतात, परंतु त्यांच्या हातापायाला दुखापत होऊ शकतं, डोक्यालाच या ठिकाणी मार लागू शकतो. फरशा बघा कशा प्रकारचे, एक फरशी कॉम्प्लीट एकदम जमिनीत घुसलेली आहे, दुसरी एकदम वर आलेली आहे. पाहू शकता तुटल्या फुटलेल्या फरशा आहेत. खरं तर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने या गोष्टी, तिथं फरशीच नाही, पूर्ण इथे या ठिकाणी रेतीचा ढिगारा असल्यासारखा आहे. ती फरशी वर आहे, इकडे एकदम खोल आहे. ते पाहू शकता काय अवस्था आहे. कोणतंच या ठिकाणी लेवल नाही गार्डनमध्ये. तुटले फुटलेले फरशी आहेत, इकडं माती आहे आणि इकडे खड्डेच खड्डे तुम्ही पाहू शकता. या खड्ड्यामध्ये एखादा जर मुलगा पडला तर मुलगी पडली तर या ठिकाणी हातपाय फ्रॅक्चरसुद्धा होऊ शकतो. हा पाहिजे ती मोठा खड्डा पाहू शकता आपण. इकडे पण पहा खड्डेच खड्डे. आणि इथे पहा फरशी एक पूर्ण वर आलेली आहे, नंतर मध्ये गेलेली आहे, पुन्हा इकडं वर आलेली आहे, पुन्हा मध्ये गेलेली आहे. इथे पण तीच अवस्था आहे. इकडं माती, खड्डे, लेवलसुद्धा नाही, किंवा माती टाकून याला किमान लेवल तरी करता येतं. लेवलिंग अजिबात दिसत नाही. इथे पण मोठा खड्डा आहे, इथे पण मोठा खड्डा आहे, इथे तर खड्डाच खड्डा आहे. गार्डन आहे का खड्डे आहेत, हेच या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. ते पाहू शकता. इथे तर पूर्ण गिट्टी आतरून टाकलेली आहे, म्हणजे लहान मुलांच्या पायाला क्रॅम्पसुद्धा येऊ शकतो मोठ्या प्रमाणामध्ये. पाहू शकता इकडे पण खड्डे आणि मुरुम पहा. इथे पण तुम्ही पाहू शकता. इथे तर चंबरच ओपन झालेले आहे. इथे एखाद्या वेळेस मुले पडू शकतात. कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स, कुठल्याही प्रकारची काळजी या ठिकाणी घेतली जात नाही. आणि त्यामुळं विशेषतः नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने याच्यावरती लक्ष केंद्रित करावं आणि विशेषतः आयुक्तांनी विशेष लक्ष दिलं तर नक्कीच या ठिकाणी एक गार्डनचं चांगल्या प्रकारचं मेंटेनन्स होऊ शकतं. हे नांदेड शहरातलं सगळ्यात मोठे आणि भव्यदिव्य गार्डन आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सगळी साहित्ये आणण्यात आलेली आहेत, परंतु त्याचं मेंटेनन्स करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आजच्या घडीमध्ये महापालिकेने हा विषय मनावर घेतला पाहिजे. नवीन नगरसेवक, नवीन महापौर या ठिकाणी महापालिकेत रुजू झालेले आहेत. हे खड्डे तुम्ही पाहू शकता.